चला शिकूया आसन. यामध्ये आज आपण पाहणार आहोत भुजंगासन. ऐकदार नागराजाच्या आकृतीवरून हे आसन घेतलंय म्हणून नावही दिलं आहे भुजंगासन. भुजंगासन करण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की पाठीचा कणा मजबूत होतो, त्याचबरोबर पोटातील अवयवांवर ताण पडून त्यांचे आरोग्य सुधारते, फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते आणि त्याचबरोबर मान, पाठ आणि खांद्यांचे स्नायू सुद्धा मजबूत होतात. परंतु हे भुजंगासन करताना आपण करत असतो काही चुका, जसे की या व्हिडिओमध्ये पहा, दोन्ही हातांमध्ये खांद्यांपेक्षा जास्तीचं अंतर घेतलेलं आहे. त्याचबरोबर खांदे कानाजवळ जमा केलेले आहेत. मानेच्या मागच्या बाजूला अनावश्यक असा दाब दिलेला आहे आणि त्यामुळे पाठीच्या कण्यावर या आसनाचा जो परिणाम व्हायचा आहे तो होत नाहीये. त्याचबरोबर दोन्ही पायांमध्ये कमरेपेक्षा जास्तीचं अंतर घेतलेलं, पायाचे तळवे एकदम रिलॅक्स सोडून दिलेले असतात. अशा प्रकारे हे आसन दिसतं आणि त्यामुळे आसनाचे फायदे जे होणार आहेत ते आपल्याला होत नाहीत. मग आता पाहूयात की हे आसन करण्याची योग्य पद्धत काय आहे. हे आसन आहे विपरीत स्थितीतलं, म्हणजे पोटावर झोपून करण्याचं आसन. त्यामुळे प्रथम पोटावर झोपावे, कपाळ व्यवस्थित जमिनीला टेकवलेलं, दोन्ही पाय व्यवस्थित ताणलेले, पायांमध्ये कमरेएवढं अंतर घेतलेलं, दोन्ही हात छातीच्या शेजारी टेकवत, हातांचे खांदे आकाशाच्या दिशेने वर. सावकाश श्वास घेत एक एक पाठीचा कणा वर उचलत आपल्याला हळूहळू मान वर उचलत न्यायची आहे. प्रथमतः पाठीच्या कण्याचा उपयोग आपल्याला करायचा, नंतर सावकाश हात दाबत एक एक पाठीचा कणा वर वर उचलत आपल्याला आसनामध्ये जायचंय. हात पूर्ण सरळ होतीलच असं नाही, वक्रहस्त या पद्धतीने सुद्धा हे आसन करता येतं. महत्वाचं आहे पाठीच्या मणक्यावर पडणारा ताण तो या आसनामध्ये ऑब्झर्व करायचा आहे, संथ श्वसन करायचंय आणि आसन सोडताना पुन्हा एकदा श्वास सोडत सावकाश एक एक पाठीचा मणका खाली ठेवत आपल्याला कपाळ जमिनीवर ठेवत हे आसन सोडायचं आहे. त्यानंतर एक संथ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे आणि आसन जे विश्रांतीचं आहे मकरासनामध्ये जाऊन हे आसन आपण पूर्ण करू शकतो. आसन करण्याच्या दोन पद्धती आहेत, सरळ हस्त भुजंगासन आणि वक्र हस्त भुजंगासन. बाय बाय.